आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी अंबरनाथमधून सलग 4 टर्म निवडून येण्याचा विक्रम केलाय। त्यांचं काम आणि त्यांची मेहनत पाहून मुख्यमंत्री महोदय नक्कीच त्यांचा विचार करतील असं म्हणत यंदा बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याचे संकेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेत। बालाजी किणीकर यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर संध्याकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अंबरनाथमध्ये येऊन किणीकर यांचं अभिनंदन केलं। यावेळी किणीकर यांनी सलग 4 वेळा निवडून येत विक्रम केलाय अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली। तसंच त्यांना आता तरी मंत्रिपद मिळणार का असं श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता या सगळ्या गोष्टींचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेत असतात असं म्हणत यावेळी किणीकर यांनी सलग 4 वेळा निवडून येत विक्रम केलाय अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली। तसंच त्यांना आता तरी मंत्रिपद मिळणार का असं विचारलं असता या सगळ्या गोष्टींचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेत असतात असं म्हणत किणीकर यांनी 4 टर्म केलेलं काम पाहून मुख्यमंत्री महोदय नक्कीच त्यांचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे यंदा अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे। अंबरनाथमधून डॉक्टर बालाजी किणीकर हे 57,000 बरोबर ना 51,000 मताधिक्याने या अंबरनाथमधून सलग 4थ्यांदा निवडून आले। सलग 4थ्यांदा निवडून येण्याचा देखील पराक्रम या अंबरनाथमध्ये पहिल्यांदा जो आहे डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केलेला आहे। 4 टर्म जे आहेत किणीकर साहेबांनी अहोरात्र मेहनत जी आहे ती या अंबरनाथमध्ये केलेली, अंबरनाथच्या विकासासाठी केलेली आहे। त्यांचा पाठपुरावा जो आहे तो चांगला असतो, इथे चांगली कामं त्यांच्या माध्यमाने झालेली आहेत। तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे नक्की याच्याबद्दल विचार करतील। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।